लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकारने आता विद्यार्थ्यांसाठी एक खास योजना आणलेली आहे। 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,000 तर डिप्लोमा झालेल्यांना 8,000, डिग्री पास करणाऱ्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये दिले जाणार आहेत। पंढरपूरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केलेली आहे। युवा प्रशिक्षण योजनेचं स्वागत, वकिलांनाही स्टायपेंड सुरू करा, विद्यार्थ्यांसाठीची योजना जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळे यांची मागणी। जुलै महिन्याच्या अखेरीस भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, JP नड्डा, अमित शहा या बैठकीला उपस्थित राहणार। लोकसभा निवडणूक निकालासह सरकारमधील समन्वयावर देखील या बैठकीत होणार चर्चा। सुजय विखे पाटलांच्या अर्जाची निवडणूक आयोगाकडून दखल, लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघामधील आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचं होणार मॉकपोल। काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शूर जवान शहीद, गृहमंत्री म्हणून अमित शहा हे संपूर्ण अपयशी, अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी। मराठा समाजाला सर्वात जास्त फसवणारे नेते म्हणजे शरद पवार, शरद पवारांपुढे शकुनी मामा फेल, भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांचा शरद पवारांवरती हल्लाबोल। अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे यांच्या खासदारकीला आव्हान, निवडणूक आयोगाच्या मर्यादेपेक्षा प्रचार खर्च अधिक झाल्याचा आरोप करत गोपाळ चव्हाण यांनी नागपूर खंडपीठामध्ये केली याचिका दाखल। सुजय विखे पाटलांच्या अर्जाची निवडणूक आयोगाकडून दखल, लोकसभा निवडणुकीमध्ये पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघामधील आक्षेप घेतलेल्या मतदान यंत्रांचं होणार मॉकपोल। समाजवादी पक्ष महाराष्ट्रामध्ये विधानसभा स्वबळावरती लढण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीमध्ये समाजवादी पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व न मिळाल्यास स्वबळावरती लढू, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा इशारा। भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदारसंघावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा, तर साकोलीची जागा काँग्रेसला सोडण्याची तयारी। ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख प्रदीप कुमार खोपडे यांची ABP माझाला माहिती। गडचिरोली महाराष्ट्राचा आता शेवटचा नाही तर पहिला जिल्हा, सुरजागड इस्पातमुळे निर्माण होणार 7,000 रोजगार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का, अजित पवार गटाच्या शहराध्यक्षांसह 4 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश। गडचिरोलीमध्ये सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या लोह पोलाद प्रकल्पासाठी तब्बल 250 एकर जागा दिली, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा दावा, कुठलाही मोबदला घेतलेला नाही आणि घेणारही नाही, धर्मराव बाबा आत्राम यांची माहिती। आमदार प्रज्ञा सातव आणि ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यामध्ये कलगीतुरा, नागेश आष्टीकर यांचा प्रज्ञा सातव यांच्याकडून रिमोट ऑपरेट म्हणून उल्लेख, तर प्रज्ञा सातव राजकारणामध्ये माझ्यापेक्षा ज्युनियर, नागेश आष्टीकर यांचं प्रत्युत्तर। विशाळगड परिसरामध्ये यासीन भटकळ राहिल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांचं मोठं वक्तव्य, भटकळ कधी कोणाकडे राहिला होता यासह त्यावेळी पोलिसांनी काय केलं याचीही चौकशी करणार, मुश्रीफांचं वक्तव्य। राज्यामध्ये मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवरती आरटीची स्थापना, अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची स्थापना। पूजा खेडकर प्रकरणामध्ये सरकारनं जबाबदारी घ्यावी, सरकारनं खोलात जाऊन माहिती घेतली पाहिजे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवलं, हा पत्ता रहिवाशी नसून एक कंपनीचा असल्याचं उघड। वादग्रस्त IAS पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांकडे पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार, वाशिम पोलिसांकडून तक्रार पुणे पोलिसांकडे वर्ग, अजून गुन्हा दाखल नाही, कायदेशीर बाबींची तपासणी सुरू। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांच्या अडचणी वाढणार, दिलीप खेडकर यांच्या उत्पन्नाची माहिती ACB तपासणार, उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती प्रकरणामध्ये आयकर विभागाकडून ACBने मागवली माहिती।
बुलडाण्यामध्ये समृद्धी महामार्गावरती भगदाड। एबीपी माझाच्या रियालिटी चेक नंतर MSRDCच्या अभियंत्यांची मध्यरात्री पुलावरती धाव घेत पाहणी। MSRDCनं समृद्धी महामार्गावरती कुठेही भगदाड पडल्यास नसल्याचा पत्रक काढून केला होता दावा। शिर्डीमध्ये साईबाबा मंदिराच्या सुरक्षेसाठी 7 सदस्यीय समिती गठीत करा। उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश। सदर समितीनं गोपनीय अहवाल 30 नोव्हेंबरपर्यंत खंडपीठामध्ये सादर करण्याचेही आदेश। मुंबईकरांना खड्ड्यामुळे होणारा मनस्ताप सुरूच। यावर्षी पावसाळ्यामध्ये जून पासून सर्व रस्त्यांवरती एकूण 5396 खड्डे पडल्याचं समोर। मध्य आणि पश्चिम रेल्वे 40 फुटांपेक्षा जास्त उंचीचे फलक हटवणार। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कार्यवाही। MSRDCनं हाती घेतलेला 6000 किलोमीटरच्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचा प्रकल्प 146 रस्त्यांच्या कामासाठी बँकांची 28,500 कोटींचं कर्ज देण्यास तत्वतः मान्यता। बहुप्रतीक्षित वाघनख उद्या संध्याकाळी महाराष्ट्रामध्ये येणार। विशेष विमानानं उद्या संध्याकाळी वाघनख साताऱ्यामध्ये दाखल होणार। वैद्यकीय प्रवेशासाठीची नीटची फेरपरीक्षा दिली नसताना देखील नव्या गुणपत्रिकेमध्ये गुण घटल्याचं समोर। यवतमाळच्या आर्णीमधील भूमिका डांगे या विद्यार्थिनीचे गुण घटले। एका गुणपत्रिकेमध्ये 640 वरून 172 गुण आले। 2015 मधील ईस्टर्न फ्रीवेवरील भीषण अपघात प्रकरण। जान्हवी गडकरवरती हत्येच्या आरोपाखाली खटला चालवण्याची राज्य सरकारची मागणी। या अपघातामध्ये टॅक्सी चालकासह एकाचा जागीच झाला होता मृत्यू। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठ्यामध्ये वाढ। सध्या 7 धरणांमध्ये 37.77% पाणी साठा। कालपासून जवळपास 2% पाणी साठ्यात झाली वाढ। मध्यरात्रीपासून बुलडाणा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस। शेगाव परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। पावसामुळे पिकांना फटका। राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांच्या गावाचा संपर्क तुटला। कुटासा परिसरामध्ये झालेल्या तुफान पावसामुळे कुटासा गावाला जोडणारा रस्ता बंद। लौकी नाल्याचा पूर आल्यानं कुटासा गावाचा संपर्क तुटला। नंदुरबारच्या शहादा शहरामधील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप। पावसामुळे मुख्य रस्ते गेले पाण्याखाली। सखल भागामध्ये साचलं पाणी। पिण्याच्या पाण्यासाठी गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील किडंगी पार येथील नागरिकांची धडपड। अपेक्षित पाऊस न पडल्यानं अनेक विहिरी कोरड्याच। जीर्ण झालेल्या शासकीय विहिरीमधून मोटर पंप लावून पाणी काढण्याची वेळ। नांदेड जिल्ह्यामधल्या मुदखेड तालुक्यातल्या धनज मुगुट या रस्त्यावरती दुरावस्था। विद्यार्थी नागरिक करतायत जीवघेणा प्रवास। 4 दिवसांमध्ये किमान या रस्त्याची डागडुजी करावी, अन्यथा याच रस्त्यावरती जनआंदोलन करण्याचा युवक काँग्रेसकडून इशारा। नंदुरबार जिल्ह्यामधल्या बामखेडा आणि वडाली परिसरामध्ये सोयाबीन पिकावरती येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव। रोगामुळे शेतकऱ्यांवरती पिकं काढून टाकण्याची वेळ। आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न। शासकीय महापूजेमध्ये मुख्यमंत्र्यांचा नातूही सहभागी। मुठभरांच्या नादी लागून महाराष्ट्र विस्कटत चाललेला आहे। जातीपातीचं विष समूळ नष्ट कर। हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे। मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचं विठुरायाला साकडं। दिल्लीमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं दिंडी RK पुरम या भागामधील विठ्ठल मंदिरामध्ये दिंडीचा समारोप। समारोपाच्या पूजेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सुद्धा उपस्थित। सिंधुदुर्गमधील कणकवलीच्या कासार्डे विद्यालयामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांची पालखी आणि रिंगण सोहळा। पालखीमध्ये 1100 विद्यार्थी सहभागी। आषाढी एकादशीच्या निमित्तानं ठाकरे गटाचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतलं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन। नार्वेकरांकडून सपत्नीक पाद्यपूजा। नागपूरच्या निर्मल नागरी इथे असलेल्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीला फळांची आरास। यासाठी 500 किलो फळांचा वापर। आषाढीच्या निमित्तानं सिंधुदुर्गमध्ये तांदळावरती साकारली विठ्ठलाची कलाकृती। चित्रकार अक्षय मिस्त्री यांची कलाकृती। पुण्यातील
प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरच्या विठ्ठल मंदिरामध्ये भक्तांची गर्दी, दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांच्या रांगा। मुंबई एअरपोर्टवरती 12 किलो सोनं आणि काही इलेक्ट्रॉनिक वस्तू कस्टम विभागाकडून जप्त। कस्टम विभागाची कारवाई, 45 लाखांचं परकीय चलन देखील जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।